नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे आज धुळे मनपा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. तसेच आज काँग्रेस पक्षात जोरदार पक्षप्रवेश झाल्याचे दिसून आले. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, खासदार शोभा बच्छाव, शहर जिल्हाध्यक्ष साबीर शेख, दिनेश बच्छाव, भाई नगराळे, रमेश श्रीखंडे, प्रमोद सिसोदे आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश व प्रचाराचे नारळ फोडण्यात आले. बहुत बहुत मुबारकबाद दूंगा कि हमारे धुलिया शहर के तरफ आप पहले ही नहीं आपका नारियल फोड़ रहे। मैं दोबारा हमारे जितने भी कैंडिडेट यानी उम्मीदवारी मांग रहे हैं उनके तरफ से आपको अभिनंदन हो, शुभेच्छा हो। सर, मैं हमारे कांग्रेस भवन की इमारत देख लो। हम 20 साल के बाद सत्ते में, अभी हमको मालूम है कि हमारे कोई सरपरस्त है, हमारी जो खासदार मैडम है वो हमारे यानी आज उनका यानी हमको बहुत बड़ा ताकत मिला है। नहीं तो हम हमारे ये धुलिया जिले, आपको मैं पूरा इतिहास बताता हूँ। इमरजेंसी के वक्त में पूरे भारत में कांग्रेस मिलकर कोई एक सीट नहीं आई थी। चाहे वो धुलिया जिला आपके 10 आमदार और 2 खासदार यानी हमने ही खाता खोला। ये धुलिया जिले का इतिहास है साहेब। आणि प्रशासनाच्या माध्यमातून, नगरसेवकांच्या माध्यमातून या धुळे शहराचा जो काही विकास आहे तो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होतो आहे। आणि ही धुळ्याची जी रचना आहे हे आपले विशेष ठराया यांनी ही रचना धुळ्याची केलेली आहे, ज्यामुळे हे शहर सुनियोजित शहरांपैकी एक आहे। ही संस्था आणि कर आणि बिगर कर अशा दोन्ही प्रकारे या उत्पन्नातून ही चालू आहे। वर्ग ड ची ही नगरपालिका आहे, त्याच्यामुळे या महानगरपालिकेमध्ये जे काही नगरसेवक आपल्याला आता निवडून आणायचे आहे तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगते की आपल्याला काँग्रेस पक्ष, त्याच्याबरोबर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार गट, त्याचप्रमाणे वंचित आघाडी असेल, इतर आपले जे काही सहकारी पक्ष असतील त्यांना बरोबर घेऊन आपण ही निवडणूक लढणार आहोत। आणि मी आपल्याला खात्री देते की या निवडणुकीमध्ये आपले 50 पेक्षा जास्त नगरसेवक हे निवडून येतील आणि आपलाच महापौर या ठिकाणी होईल आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला विकास करायचा आहे। कुठेतरी भाजपचं संकट येणार आहे। भले भले जे माणसं आहेत जे कधी स्वप्नातही दुरावू शकतात, दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात, याची कल्पना नव्हती, ते गेले। वाटात पक्षाची होत आहे, मात्र मुद्दते लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूरे खुदा होता है। आणि अशा एक नियतीची, निसर्गाची, राजकारणाची एक गिफ्ट म्हणजे साक्षात खासदार शोभाताई बच्छाव आहेत। आणि आज त्यांच्या नेतृत्वात धुळ्याची जी महानगरपालिका आहे तिची निवडणूक ही लढल्या जाणार आहे। आणि आजची तारीख 23, मतदान 15 जानेवारीला, मतमोजणी 16 जानेवारीला। आणि आता 16 जानेवारीला ब्रेकिंग न्यूज जेव्हा चालतील, जेव्हा कोण पुढे कोण मागे जेव्हा चालेल, तेव्हा मित्र टीव्हीवर एक पट्टी चालली पाहिजे की धुळे महानगरपालिकेमध्ये काँग्रेसची एक आती सत्ता। बरोबर बोलतोय का? हाजिर नाजिर रख के बात कर रहा हूँ सर, क्योंकि मशवरे में बरकत होती है, नहीं तो मैं अकेला बोल के चला जाऊंगा। बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.